नमस्कार मित्रांनो, 16 जुलैच्या प्रोमध्ये आले म्हणते मारुती पारूला औक्षण कर। मारुती म्हणतो हे तर आईचं काम आहे ना। ती म्हणते अरे पारूसाठी तूच आई आणि तूच वडील। आता ती एवढी छान बोलते की मारुती इमोशनल होतो आणि पारूला औक्षण करायला लागतो। सगळं एवढं छान चाललेलं असतं की दिशा आणि दामिनीला अजिबात सहन होत नाही। दामिनी म्हणते दिशा त्या पारूचं तर मस्त चाललंय, मला तर वाटतं तिने शॉलवरची मेहंदी पुसली असेल आणि घडीच्या आत ते सगळं लपवलं। दिशा म्हणते ही पारू पण ना खूप हुशार आहे, आपण किती पण प्लॅन केला ना हिच्याकडे उपाय असतोच। दामिनी म्हणते असं कसं, वहिनींना कळायलाच हवं। दिशा म्हणते दामिनी ऐक ना, अगं राहू दे काहीच करू नको, तसं पण सासू मामाला नंतर कळणारच आहे। दामिनी म्हणते नाही नाही, त्या पारूची फजिती सगळ्यांसमोर व्हायला हवी आणि यासाठी मला काहीतरी करावंच लागेल। आयल्या म्हणते आता मेहंदीला सुरुवात करूया, पारूच्या हातावरची मेहंदी छान आली पाहिजे हा। मेहंदी काढणारी म्हणते हो मॅडम। आयल्या स्माईल करते आणि म्हणते ठीक आहे। ती पारूला म्हणते मॅडम इथे हात ठेवा। ती मेहंदी काढणार तेवढ्यात दामिनी पारूला म्हणते ए उठ। आता सगळे शॉक होतात आणि दामिनीचं नवीन नाटक काय ते बघत असतात। पारू अगदी गरीबसारखी उठते। दामिनी म्हणते इकडे ये। दामिनी म्हणते वहिनी तुम्ही तुमची आवडती आणि महागडी शॉल हिला भेट म्हणून दिली होती ना। अहो तुमची महागडी आणि आवडती शॉल हिने खराब केली। आयल्या पारूकडे बघायला लागते पण पारू मात्र खाली मान घालून असते। दामिनी म्हणते आणि ती दिसू नये म्हणून त्यावर डिझाईन केली, हिने ना अपमान केलाय तुमचा। दिशा घाबरून बघत असते आणि मनात म्हणते ही दामिनी जरा बावळट आहे का, ही आता सगळं स्वतःच्या अंगावर ओढून घेणार आणि पुन्हा माझ्याकडे येणार। पण नाही, मी अजिबात तिची साथ देणार नाही। दामिनी म्हणते हिला आत्ताच्या आत्ता कुठली तरी मोठी शिक्षा द्या। मोहन दामिनीचं नाटक बघतो आणि निगेटिव्ह मान हलवतो। तुम्हाला काय वाटतं आता शिक्षा पुन्हा दामिनीला मिळणार का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।